जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज या ठिकाणी एकूण 8 उपासक माझ्या हस्ते श्री जगदंबा देवी संस्थानमध्ये नाथपंथाची दीक्षा धारण करणार आहेत। अर्थातच ते मुद्रिका सुद्धा घेणार आहेत आणि नाथपंथामध्ये या ठिकाणी सम्मिलित होणार आहेत। या ठिकाणी एकूण 6 पुरुष आणि 2 महिलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आला की महिलांना नाथपंथाची दीक्षा घेता येते का? तर हो, नक्की घेता येते। जसं की खुद्द जालिंदर नाथांनी चंपावती राणीला त्या ठिकाणी गुरु दीक्षा दिली होती। त्याबरोबर स्वतःच्या मुखातील उष्टाविडा चंपावतीच्या मुखामध्ये घालून तिला सजीवन केलं होतं। यासारखे अनेक उदाहरणं आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये सुद्धा बघायला मिळतात की त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांना नाथपंथाची दीक्षा घेण्याचा समसमान अधिकार आहे। आणि याच प्रथेचं पालन करत या ठिकाणी मीनाक्षीताई मोरे जी आज माझ्या हस्ते गुरु गोरक्षनाथांची दीक्षा घेणार आहे, तर चंद्रकलाबाई दौड जी या ठिकाणी माझ्या हस्ते गहिनीनाथांची दीक्षा घेणार आहे। आणि याबरोबर इतरही 6 पुरुष बसलेले आहेत, साधक बसलेले आहे, ज्यापैकी कोणी शिव दीक्षा तर कोणी नाथपंथी दीक्षा, ज्यामध्ये बडे बाबा मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री गहिनीनाथ यांचा समावेश आहे। तर हा विषय वेगळा आहे की मी वैयक्तिकरित्या नाथपंथाच्या दीक्षा फार कमी देतो। त्याचं कारण असं आहे की माझी गत अशी झालेली आहे, थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे मला तो एक चित्रपट आठवतो। खरं पाहता मुस्लिम चित्रपटाचं उदाहरण देणं काही इथे योग्य ठरणार नाही, पण उदाहरणास्तव सांगतो। जोधा अकबर नावाचा एक चित्रपट आला होता। जोधा अकबर नावाची एक मालिका सुद्धा TV वरती मध्यंतरी फार फेमस झाली होती। त्या मालिकेमध्ये काय दाखवलं की जोधा जी स्वतः राजस्थानची आहे आणि स्वतः राजपूत समाजाची आहे, तिच्या शरीरामध्ये राजपूत रक्त आहे, पण तिचा विवाह त्या ठिकाणी अकबराशी होतो आणि बादशाह अकबराशी विवाह झाल्यानंतर ती मुघल सल्तनतची किंवा मुघल साम्राज्याची राणी बनते। पण काय होतं, तिच्यामध्ये तो राजस्थानी स्वाभिमान आहे, जो त्या ठिकाणचा असणारा राजपूतांना ढंग आहे तोही जात नाही, परंतु मुस्लिम साम्राज्याची राणी बनल्यामुळे तिला तिथलचेही सर्व नियम फॉलो करावे लागतात। तसं काहीसं झालं। मूळचा जरी माझा गाभा नाथपंथाचा असला, आम्ही पिढीजात नाथ असलो, 7 पिढ्यांपासून आमच्या घराण्याला नाथपंथाचा वारसा लाभलेला असला, विद्या लाभलेली असली, तरी सुद्धा मी स्वतः वैयक्तिकरित्या शाक्त संप्रदायामध्ये अधिक प्रमाणामध्ये रंगलो, शाक्त संप्रदायाचे सर्व नियम फॉलो केले, शाक्त संप्रदायाचा पुरस्कार केला। यामुळे वैयक्तिक माझी गत ते जोधा राणीसारखी झाली। म्हणजे ना शाक्त संप्रदाय मला सोडता येत होता ना नाथ संप्रदाय। त्यामुळे नाथ संप्रदायाच्या दीक्षा देण्याकडे माझा कल थोडासा कमीच आहे। त्यामुळे नाथपंथामध्ये हवे तेवढे शिष्य आत्तापर्यंत बनलेले नाहीत। म्हणजे 5-50 शिष्य नाथपंथाची दीक्षा घेऊन बसलेले आहे, परंतु शाक्त संप्रदायाची शिक्षा घेणारे, ज्यामध्ये खंडोबा असेल, ज्यामध्ये जगदंबेची दीक्षा असेल, यांची संख्या मात्र हजारोपर्यंत पोहोचलेली आहे। तर हरकत नाही, आज एका मुठीने एवढे 8 उपासक नाथपंथाची दीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी हजर झाले। त्यांचं या ठिकाणी मन भरून स्वागत करूया। आणि माझ्याजवळ जे नाथपंथाचं अस्सल ज्ञान असेल ते इथून पुढच्या काळामध्ये या सर्वांना भरभरून देणे आणि यांच्या मार्फत आमच्या 7 पिढ्यांचा वारसा यांची 8वी पिढी म्हणून पुढे चालवणे, असं या ठिकाणी मला एक आनंद वाटतो। आणि या आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत। त्याबरोबरच नाथपंथामध्ये गुरुदीक्षा देताना माझ्या आजोबांनी जे मला सांगितलेलं आहे की नाथपंथामध्ये शिष्याला मांडीवर बसवलं जात नाही, तर गुरु उभा राहतो आणि शिष्याच्या कानामध्ये मंत्र देतो, ही पद्धत असते। निदान आमच्या कुटुंबाची तरी ती पद्धत आहे। प्रत्येक नाथपंथीयाची पद्धत वेगवेगळी सुद्धा असू शकते। तर या ठिकाणी आता आपण आपली पद्धत आणि या सर्वांना दीक्षा देताना सुद्धा बघूया।